रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। त्या देशाची कोणती राजधानी आहे माहिती नसेल तर याचा अर्थ तो अज्ञानी नाही आहे, त्याला माहिती नाही। ज्ञान आणि अज्ञान हे फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्तावरती अवलंबून आहे। प्राप्ती असेल अप्राप्ती असेल याच्याच संबंधाने ज्ञान हा शब्द अपेक्षित आहे। कारण ज्ञान सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं त्या ब्रह्माचं स्वरूप आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलं आहे। म्हणून ज्ञान स्वरूप तो परमात्मा आहे। सुखी जेणे व्हावे जग निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गास। मग आता हा सन्मार्ग आहे का चुकीचा मार्ग आहे कसं कळणार? भावभक्ती बळे मार्ग जया कळे, भावभक्ती बळे जगाची मेळे न दिसती। भाव आणि भक्तीच्या बळावरच कळणार आहे की आपण जो मार्ग निवडलेला आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे। ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आणि भक्ती आहे तोच हा मार्ग ओळखू शकतो। संत महात्म्यांनी ओळखलाय की इतर कोणत्याही मार्गाने जाण्यामध्ये अर्थ नाही। हा मी नवतो तया वाटा तया वाटा, आम्ही नवतो तया वाटा तया वाटा, आम्ही नवतो तया वाटा तया वाटा, आम्ही नवतो तया वाटा तया वाटा। नाचू पंढरी चोहटा, जाणारच नाही। मग कोणत्या वाटेला जाणार आहे? नाचू पंढरी चोहटा, पंढरीच्या वाटेने आम्ही जाणार आहोत। ही वाट कोणाला कळाली आहे? ज्याच्याकडे भाव आहे आणि ज्याच्याकडे भक्ती आहे त्यालाच फक्त कळालं काय। मार्ग जया कळे भाव भक्ती बळे जगाची मेळे न दिसती। जग जग म्हणून दिसत नाही, जग असे की वस्तू प्रभा। ते हे जग आहे का हा परमात्मा आहे ही भावना म्हणजे तो परमात्माच आहे अशा पद्धतीची भावना। वासुदेव सर्वमिती असं ज्याचं लक्षण आहे, असं ज्याचं वागणं आहे, मात्र असे सहज उपलब्ध होत नाहीत। म्हणून समहात्मा सुदुर्लभा असं म्हटलेलं आहे। सुखी जेणे भावे जग निभवावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी। मार्ग जया कळे भावभक्ती बळे जगाची मेळे न दिसती। मग जग काय आहे हे कसं कळणार? जगात कोण आहे हे कसं कळणार? दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी। ज्याना परमात्माच चराचरामध्ये भरलेला आहे असं कळालेलं आहे त्यानंच खरं ओळखलं। विठोबा
एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणातला हा दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि हरिपाठाचं ध्रुवपद जसं ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचं ध्रुवपद हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना किंवा केस आहे, तसं एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. मुखानं हरिनाम घेतल्यानंतर आपली चिंता दूर पडते. कोणाला चिंता नाही मला सांगा? इथे कोणाला चिंता नाही. कोणाला संपत्ती प्राप्तीची चिंता, कोणाला पदप्राप्तीची चिंता, कोणाला ज्ञान प्राप्तीची चिंता. मला कशाची चिंता कशी नाही, काही जणांना याची चिंता. म्हणजे चिंतामुक्त जो आहे तो ब्रह्म आहे. मग ज्याला ब्रह्म व्हायचंय त्यांनी चिंतामुक्त व्हावं. मग चिंतामुक्त व्हायचं असेल तर हरिनाम घ्यावं. कारण निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते चिंता. चिता ही निर्जीव प्राण्याला जाळत असते आणि सजीव प्राण्याला जाळण्याचं काम चिंता करत असते. पण ही चिंता जर आपल्यापासून दूर जावी असं वाटत असेल तर मुखातून हरिनामस्मरण येणं गरजेचं आहे. नाथ महाराजांचा हरिपाठ 8 मिनिट लागतात. 8 मिनिट. एकनाथ महाराजांचा हरिपाठ जर रोज म्हणायचा असेल 8 मिनिट लागतात. पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. एकनाथ महाराज या 8 मिनिटांच्या हरिपाठातून आपल्याला 111 वेळा हरीचं नाम वधून घेतात. इतरत्र घेण्याची गरजच नाही. एकदा हरिपाठ म्हणला की 111 वेळा हरिनाम. पण आमच्याकडे वेळ नाही, नाही का? आमच्याकडे वेळ नाही. ज्या संत महात्म्यांनी आम्हाला अख्खं आयुष्य घातलं आपल्यासाठी, त्या संतांच्यासाठी आम्हाला वेळ नाही. ठीक आहे, संतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या सुखाकडे देव दुर्लक्ष करेल. तसं जर होऊ द्यायचं नसेल तर परमात्म्याचं नामस्मरण रोज व्हावं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. नाथ महाराज म्हणतात, ज्यानं रोज हरिपाठ म्हणला नित्य प्रेम भावे, हरिपाठ गाय हरि कृपा होय तयावरी. आधीचं प्रमाण जे ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये म्हणल्यानंतर जसं तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं, तसं पुढच्या वर्षी पुढच्या वेळी जर कीर्तनाला बोलवलं तर एखादं प्रमाण नाथ महाराजांच्या हरिपाठातलं दिलं तर तेही पूर्ण व्हावं अशी माझी अपेक्षा. कारण नाथ महाराजांचा हरिपाठ हा अत्यंत सुलभ आहे इतर ग्रंथांपेक्षा. शब्दापुढे अर्थ धावे. भगवंताचं नामस्मरण कधी करायचंय मी सांगितलं ना. प्रत्येक क्षणाला कोणतीही क्रिया करत असताना हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्याग अंती हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. किती सोपं आहे. सोपं सांगतात ना नाथ महाराज. मग हे सोपं आपल्याला पाठ असावं. म्हणून एकनाथ महाराजांचा हरिपाठ आपण नित्यानं म्हटलं पाहिजे. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी. हरीची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर नित्य प्रेम भावानं हरिपाठ नाथ महाराजांचाही आपल्या मुखातून आला पाहिजे. त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवायचं असेल स्वतःला तर भगवंताचं नामस्मरण, हरीचं नामस्मरण मुखातून यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या निमगाव सावाच्या या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणामध्ये अत्यंत जुनाट असणारी ही मूर्ती, पुरातन असणारी ही मूर्ती आणि तिचं दर्शन आपल्याला नित्य प्राप्त होत आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो. भगवान गणेशाच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एका संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ